मानव कल्याणासाठी ज्या सर्व महापुरुषांनी आपलं जीवन अर्पण केलं त्यांना सगळ्यांना त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. या मंचावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त कार्यक्रमाचे उद्घाटक वायबी बर्गे साहेब, बोधाचार्य दिवस राऊत सर आणि हेमंत वाघमारे सर, 12 क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष अनु सांगोडे सर, आमचे स्टेट लेवलचे उपाध्यक्ष भास्कर खोबरागडे सर, आमचे सहकारी खापर्डे साहेब, तेलंग साहेब, नाकले साहेब, माझ्यासमोर उपस्थित असलेले आमचे बानाईचे ज्येष्ठ सदस्य आणि विशेष करून उपस्थित असलेले आमचे मित्र धाबर्डेजी आहेत, या ठिकाणी अमिताभ मेश्राम सर आहेत, विक्रम बोरकर आहेत, आमचे जुने मित्र रिटायर्ड डेप्युटी डिरेक्टर मेश्राम सर सुद्धा या ठिकाणी आहेत, संजय बाजारी या ठिकाणी आहेत. बऱ्याच लोकांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही. सगळ्यांना मी या ठिकाणी जय भीम करतो. जय भीम. आता तुम्हाला असं वाटेल की अध्यक्षांचं भाषण आहे तर अजून किती वेळ बोलणार आहे. अध्यक्षांचं काम एवढंच असतं की सभा जी आहे, सभागृह जे आहे ते सगळं व्यवस्थित व्हावं, त्याचं सुपरविजन करावं आणि सगळ्यात शेवटी थोडंसं बसून घ्या. अनिता बसून घ्या प्लीज. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा महात्मा फुले व्यवसाय मार्गदर्शन केंद्र जे बानाईतर्फे आम्ही चालवतो मागच्या 2 वर्षापासून, आणि त्या व्यवसाय केंद्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जे लोक आले ज्यांना त्या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालं, आणि त्याशिवाय नागपूर शहरातील जे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांची एक डिरेक्टरी, त्यांची एक मार्गदर्शिका, त्यांचा एक कॉन्टॅक्ट नंबर असणारी अशी एकत्रित करणारी जी पुस्तिका आहे ती असावी या उद्देशाने महात्मा फुले व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे जे आमचे समन्वयक आहेत, नाकले साहेब आहेत, गिडामकर साहेब आहेत, पूजा मॅडम आहेत, यांनी ती अभिनव संकल्पना राबवली आणि त्याचा आज आपण या ठिकाणी विस्तार उद्घाटन केलं. आतापर्यंत नाकले सरांनी किंवा राऊत सरांनी, हेमंत वाघमारे सरांनी, पटेल सरांनी आपल्याला खूप काही सांगितलं. माझ्या समोरही काही लोक बसलेले आहेत की जे उद्योजकता या विषयावरती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील. अमिताभ मेश्राम त्याच्यापैकी एक आहे. गुरुगुळे सरांचं नाव घ्यायला मी विसरलो. गुरुगुळे सर या ठिकाणी आहेत आणि गुरुगुळे सर डॉक्टर आंबेडकर बँकेचे संचालक आहेत. मित्र, बानाई सामाजिक कार्यकर्ते हे सगळं आपल्याला माहितीच आहे, परंतु मागच्या 4-5 वर्षापासून जे आपल्या युवकांमध्ये चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे आणि ते घरोघरी आहे. आपल्या हॉलमध्ये इथे असा कोणी विद्यार्थी नाही आहे की जो 10वी किंवा 12वी मध्ये मेरिटला आला असेल. आहे का कोणी? असेल तर जरा हात वर करा. कारण काय की जे 10वी आणि 12वी मध्ये मेरिट मध्ये जे लोक आलेले आहेत ना ते लोक कुठेतरी नोकरी करतात, आणि या ठिकाणी जे लोक आहेत हे लोक कोण आहेत तर यांना व्यवसाय करायचा आहे. व्यवसाय करायसाठी काय लागतो? व्यवसाय करायसाठी एक माणूस लागतो आणि एक मानसिकता लागते. आणि कशी मानसिकता असावी? उद्योजक काय उद्योजकाला कोण घडवतं? आता आपल्याकडे राऊत सर या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी आपली जी काही सक्सेस स्टोरी आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे. सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की राऊत सरांचा आज त्यांनी आता सांगितलं मला कानामध्ये 9 लाख रुपयाचं ते दर महिन्याला पेमेंट करतात लोकांना. किती मोठी सेवा आहे. 9 लाख रुपयाचं. तुमच्यापैकी कोणी 90,000चं करत असेल पण ती सुद्धा एक सामाजिक सेवा आहे. आपल्याला एक समाधान आहे. 12वी मध्ये मेरिट आलेला पोरगा फक्त एकटा जॉब करतो आणि घरी पैसे घेऊन जातो, परंतु तुमच्यासारखा एखादा उद्योजक जर छोटं मोठं काम करत असेल तर त्याला एका गोष्टीचं समाधान आहे की तो आपल्या बरोबर 2 लोकांचं घर चालवतो आणि 2 लोकांना रोजगार देऊ शकतो. ही उद्योजकाची समज. आता ही मानसिकता जी आहे ही मानसिकता एज्युकेशन नाही येत. आपल्याला माहिती आहे आपल्यापैकी या ठिकाणी जितके लोक बसलेले आहेत तितके लोक निश्चितच आपली आधीची पिढी काही व्यवसाय किंवा उद्योजक नव्हती, आणि आपल्यामध्ये एक लहानपणापासून एक संस्कार झालेले आहेत प्रत्येकाच्या मनावर. आम्ही सुद्धा केलेले आहेत आमच्या मुलाच्या मनावर की बाबा चांगला एज्युकेशन कर, शिक्षण घे, IIT जा, इंजिनिअरिंग कॉलेज कर आणि एखादी नोकरी कर. आपल्यापैकी कोणीतरी सांगितलेलं आहे का आपल्या घरामध्ये की बाबा तू चांगला एखादा उद्योजक बनशील किंवा उद्योजकाचं ट्रेनिंग घे किंवा बिझनेस स्कूलमध्ये जा? कोण नाही सांगत. मग ज्याच्या पहिल्या पिढीने कधी उद्योग केलेले नाही आहे त्यांच्या पिढीतली दुसरी पिढी उद्योजक बनायला त्रास होईल. नाकले साहेब बिलकुल. आणि तुम्ही जे आकडे सांगितलेले आज मला आनंद होतोय
आता सर सांगून गेले वाघमारे सर की आम्ही 5 वर्ष आधी सर जेव्हा या ठिकाणी उद्योजकांची मीटिंग घेत होतो त्या ठिकाणी खूप कमी 15 ते 20 लोक राहत होते आणि आज 3-4 वर्षानंतर हा हॉल पूर्ण भरलेला आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे दिवसेंदिवस काय होत आहे की उद्योग आणि बिझनेस याची आवश्यकता आपण ओळखत आहोत आणि त्या दृष्टीने आपण आपली पावलं टाकत आहोत. एखादं कुटुंब असतं, एखादं पॅरेंट्स आहे आणि ज्याच्या घरी एखादा मुलगा चांगला शिकलेला आहे परंतु त्याला नोकरी नाही आहे तर त्या घरामध्ये खूप चिंता असते. मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी बसलेले लोक असतील त्यांचा हा प्रॉब्लेम असू शकतो. माझी त्या लोकांना रिक्वेस्ट आहे, या ठिकाणी अमिताभ विश्राम सर बसलेले आहेत, ते खूप चांगले कोच आहेत आणि नागले साहेब पुढच्या वेळेला तुम्ही कार्यक्रम करा, बानाई तुमच्या पाठीमागं आहे. मी अजूनही म्हणतो की उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग करायला काही लागत नाही. उद्योग करायला एक व्यक्ती लागतो आणि त्याची मानसिकता लागते, उद्योजकाची मानसिकता. आणि ती मानसिकता जी आहे ना, ती मानसिकता आपल्याला कुठं काही अशी वारसा मिळालेली नसते. ती हळूहळू आपण जसं विकसित होत जातो आणि जशा प्रकारचं आपण ट्रेनिंग घेत जातो तशा प्रकारे ती उद्योजकता आपल्यामध्ये विकसित होत जाते. अजूनही बघा तुम्ही की मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये मोठ्या कॉर्पोरेटचे जे हे असतात ना, कर्मचारी वगैरे असतात किंवा मार्केटिंग वाले असतात, त्यांना लाखो रुपये खर्च करून ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग म्हणजे काय आहे ऍक्च्युअली? ट्रेनिंग म्हणजे त्यांना हे शिकवलं जातं की तुमचं ड्रीम काय आहे, तुम्ही कशासाठी काम करायला पाहिजे. मोठ्या मार्केटिंग कंपन्या ज्या असतात ते आपलं प्रोडक्ट कधी विकत नाही, ते लोकांना स्वप्न दाखवतात आणि तुमचं स्वप्न हे तुमच्या बिझनेसचं फ्यूल आहे. आणि हे स्वप्न कशामुळे तयार होते, हे तुम्ही कसा विचार करता, तुमची विचार करण्याची शक्ती कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या दिशेला विचार करता आणि तुम्ही जसे विचार करणार तसे तुम्ही घडत जाणार. बिझनेस दुसरं काही नाही आहे, तुम्ही जसा विचार करणार तसं तुम्ही घडत जाणार. लक्ष्मीनगर चौकामध्ये कोणी गेले असाल तर सकाळी त्या ठिकाणी 9 ते 11 वाजेपर्यंत एक काय म्हणतात त्याला बटाटे वडावाला असतो लक्ष्मीनगर चौक. काय टर्नओव्हर असेल त्याचं, त्याचे कपडे बघितले तर तुम्हाला असं वाटेल की काय असेल, महिन्याचे तो 10 लाख रुपये कमवतो. 10 लाख. जहां न पहुंचे बैलगाडी वहां पहुंचे कोण? आहे आपली मानसिकता अशी. आपण तर म्हणतो बस मुलगा जर नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेला तर तो कसा घराजवळ येईल, ही आपली मानसिकता आहे. परवाच्या दिवशी मी फोटो काढला विश्राम सर कोकणामधला. त्या कोकणामध्ये काय झालंय की कोकणातले लोक सगळे मुंबईला गेले आणि कोकण रिकामं होत आहे. तर उत्तर प्रदेशातले भैया लोक पेटी घेऊन चालले कोकणामध्ये. कशाला? त्यांना माहिती आहे आज जे तुम्हाला लोक दिसतात आहेत राकेश अग्रवाल नावाचा मुलगा ओयोचा, बरोबर आहे. आता हा ओयोचा मुलगा किती 23-24 वर्षाचा मुलगा आहे. याच्यावरती टाटा सारख्या कंपनीने 150 कोटी रुपयाचा त्याच्यावरती जुगार लावला. म्हणजे त्याला फायनान्स केलं. कशाच्या बळावर केलं आहे का कोणी या ठिकाणी? माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर वेगात पळायचं असेल तर घोडा बनायचा आहे की घोड्यावर बसायचा आहे? घोडा बनण्याची गरज आहे का आपल्याला? नाही, घोडा पळतो ना, घोड्यावर बसा. तर बिझनेसचे जे स्किल्स आहेत ते स्किल स्वतःमध्ये आत्मसात करा, म्हणजे तुम्ही पण तितक्या वेगवान पद्धतीने जाऊ शकाल जितके इतर समाजातले ज्यांचे आपण उदाहरण देतो ते लोक जाऊ शकतात. पुढचं सेशन एक असं सेशन घ्या ज्याच्यामध्ये वाघमारे सर राहतील, अजूनही लोकांना बोलवा, मेश्राम सर राहतील. आपल्या लोकांनी कमीत कमी बिझनेस कसा करायचा, बिझनेसची मानसिकता कशी करायची, कशी डेव्हलप करायची, पेशन्स पाहिजे. पैशाने बिझनेस होतो का मेश्राम सर? पैशाने बिलकुल बिझनेस नाही होता. आणि पैसा माझ्याजवळ नाही आहे म्हणून मी आज बिझनेस करू शकत नाही हे सोडून द्या तुम्ही. एवढा बँका कशासाठी आहे? अदानी काय करतो, अंबानी काय करतो, आणि आपल्यासाठी काय बँका खुल्या नाही आहेत का? परंतु लोन कसं प्राप्त करायचं, प्रोजेक्ट रिपोर्ट कसं बनवायचं, काय बनवायचं, याचे सगळे कन्सल्टंट आपल्याकडे आहेत. विक्रम मोरकर आहे, त्यांची मदत घ्या. अमिताभ विश्राम सरांची मदत घ्या. तुम्ही सगळं काही करू शकता असं माझं मत आहे. जो भी यहाँ बैठा हुआ हर व्यक्ति है वो बिजनेस कर सकता है, पैसा कमा सकता है और देवदास राउत सर जैसा बन सकता है. बालाही अजून तुमच्यासाठी बरंच काही करणार आहे. आताच आमचे पतसंस्थेचे जे अध्यक्ष आहेत सांगोळे सर, आम्ही छोटीशी सुरुवात केलेली आहे. छोटीशी सुरुवात केली आहे. तुमच्यापर्यंत तो अर्ज आलेला आहे, त्याला अर्जाला तुम्ही एक शस्त्र समजा. तुमच्याकडे जो अर्ज आलेला आहे त्याला तुम्ही एक शस्त्र समजा. देखने का नजरिया बदलतो अपना. अरे बाबा बानाईला गेलो आणि त्यांनी आपल्या हातामध्ये हा अर्ज देऊन टाकला नाही. आज जर तुम्ही तो अर्ज भरला आणि बानाई पतसंस्थेचे शेअर तुम्ही विकत घेतले, तुमची मर्जी, मी काही जबरदस्ती करणार नाही. परंतु ते शस्त्र आहे तुमच्यासाठी. उद्या तुमची कुठली पण आर्थिक गरज असेल तर ती तुम्हाला पूर्ण करता येईल. आणि तुमचीच कशाला, आपण समाजाचं उदाहरण घेतो ना. तुम्ही जर पैसे दिले, आज नागपुरातल्या 3000 काही लोकांनी पैसे दिले, आमच्याकडे 1 कोटीचं भाडं पाठवून उभं झालं. आपल्या समाजातले कोणी गोरगरीब लोक त्या ठिकाणी येत आहेत, त्यांना मदत होते आहे ना, की नाही होते? ही सुद्धा एक अर्थक्रांती, आर्थिक क्रांती आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा.
आणि बानाई पतसंस्थेला अजून वर घेऊन जा, जेणेकरून बानाई पतसंस्था आपल्या येणाऱ्या पिढीला मदत करेल. तशाच प्रकारे आपली बँक आहे डॉक्टर आंबेडकर बँक, आणि ही जी डॉक्टर आंबेडकर बँक असेल किंवा बानाई पतसंस्था असेल, ही काय आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आहे का? एखाद्याच्या नावावर आहे का? बुडणारी आहे का? बिलकुल बुडणारी नाही. आमच्याकडे तर आज इतकी विश्वासार्हता आहे जितकी विश्वासार्हता आंबेडकर बँकेकडे आहे. लोक येत आहेत, अरे आमची एफडी ठेवा, आमची एफडी ठेवा, पण आम्ही सध्या एफडी स्वीकारत नाही. जेव्हा आमच्याकडे लोन घेणारे लोक येतील त्यावेळेला आम्ही एफडी स्वीकारणार. आणि आमच्याकडे प्रॉब्लेम नाही. बानाईचे 1700 मेंबर आहेत मित्रांनो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी जो कोणी व्यक्ती बसलेला आहे त्याला जर तो जर व्यवस्थित काम करत असेल, त्याची चांगली मानसिकता असेल काम करण्याची, आणि त्यांनी बानाईकडे अर्ज करावा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचा अर्ज आम्ही मंजूर करतो. इतकंच नाही, परवाच्या दिवशी सर आम्ही एज्युकेशन लोन केलं. आपल्याला माहिती आहे की लोक आमच्या परदेशामध्ये मुलं शिकायला जातात, ज्यांना छत्रपती शाहू महाराजांची स्कॉलरशिप मिळते. आणि स्कॉलरशिप मिळाल्यानंतर लगेच काही स्कॉलरशिप मिळत नाही. इथून गेल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 महिने त्यांना सर्व्हाइव्ह करावा लागतो. आमची गरीब मुलं आहे सगळी, 3 ते 4 लाख रुपये त्यांचा खर्च आहे. कोण त्यांना देणार आहे? बानाई क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीने 7 लाख रुपयापर्यंत कर्ज देऊन त्या पोरांना विदेशात पाठवण्याची सोय केली. हे कुठे? ही सुद्धा आमची सामाजिक जाणीव आहे. तर सामाजिक जाणीवेतून आपण काय करायला पाहिजे की नुसतं आपला बिझनेस आणि आपण ज्या वस्तू मॅन्युफॅक्चर करतो त्याच वस्तू आपण विकत घ्यायला पाहिजे असं नाही आहे. माझा पैसा माझ्याच बँकेत कसा राहील आणि तो माझ्याच उपयोगात कसा येईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. माझा पैसा मी जर दुसऱ्या बँकेत ठेवायला पाहिजे, ठीक आहे, सिक्युरिटी म्हणून काही इकडे काही तिकडे काही तिकडे, पण ठेवा. आपला पैसा आपल्या समाजाच्या जर बँकेत राहिला तर तो कोणाच्या उपयोगात येईल? आपल्याच उपयोगात येईल. आणि आपण ते करत नाही, आपण दुसऱ्या बँकेत ठेवतो आणि आपला पैसा अदानी आणि अंबानी वापरतो आणि आपण शिवाय कोणाला देतो? पुन्हा त्यांना शिवाय देतो. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुमच्याकडे जो फॉर्म आलेला आहे त्या फॉर्मला तुम्ही शस्त्र म्हणून समजा आणि ते बानाई क्रेडिट कोऑपरेटिव्ह शेअर विकत घ्या, तिथं अकाउंट काढा, जेणेकरून हा सगळा पैसा पुन्हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि या ठिकाणी जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे. आपण या ठिकाणी आलात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. दर मंगळवारी बानाईचं या ठिकाणी बानाई तुमचं महात्मा फुले आपलं हे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आहे, त्या ठिकाणी मेंटरिंग होत असतं. तुम्ही त्याचा लाभ घेत राहा. आणि मला असं वाटते की या ठिकाणी इतके काही बसलेले लोक आहेत, किती लोक असतील या ठिकाणी? ही डायरेक्टरी जेव्हा काढली तर माझ्या मनात एक विचार आला, या डायरेक्टरीमध्ये समजा 200 लोक असतील तर अप्रत्यक्ष किती लोक आहेत? अप्रत्यक्ष एका या ठिकाणी बसलेला प्रत्येक मनुष्य, त्याच्या मुलाचं जर लग्न असेल ना तर तो कमीत कमी 500 पत्रिका वाटतो. तर 500 गुणीला इतके लोक असं जर आपण विचार केला तर ती डायरेक्टरी किती लोकांपर्यंत जाईल? ही लिव्हरेज, हा लिव्हरेज आहे, याची ताकद आहे. आणि याच्यामध्ये जितके लोक आहेत तितके लोक आज आमच्या बानाईच्या 1700 लोकांमध्ये सुद्धा जातील ना हे लोक. आणि 1700 लोकांमध्ये ज्यांची नावं या डिरेक्टरीमध्ये आहे, जो काही त्यांचा प्रोडक्ट आहे, जी काही त्यांची सर्व्हिसेस आहे, ती सर्व्हिसेस आम्ही अवेल करण्याचं आव्हान देखील त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामुळे ही डिरेक्टरी आज छोटी आहे, उद्या मोठी होईल, अजून मोठी होईल, अजून मोठी होईल, कदाचित एवढी मोठी सुद्धा होऊ शकते, अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना जे जे तुमचे बिझनेसेस सुरू आहेत त्याच्याबद्दल शुभेच्छा देतो. विकसित व्हा आणि पुन्हा एकदा या ठिकाणी नव्या जोमाने पुढच्या वर्षी आपण या ठिकाणी भेटूया. तोपर्यंत जय हिंद. महामानव त्यांच्या विचाराला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. समयुक्त निकायामध्ये बुद्धांनी म्हटलंय आहे, सब लोको पज्जलितो सब लोको पकंपितो. Money is energy, and Buddha says, where attention goes, energy flows. Now our attention is our business, so energy of money flows towards us. Be in mind state of abundance and get rid of mind state of scarcity. मैं आप सभी से यही विनती करूंगा कि हमारा जो माइंडसेट अभी बिजनेस के लिए बना है और हमारे सामने जो अबंडेंस, इतनी अपॉर्चुनिटीज है, संधियां है, उस संधियों का आप सही ढंग से इस्तेमाल करेंगे और पैसों से या फिर जो सुख संपन्न से हम लबालब होंगे, ये पॉजिटिव माइंडसेट लेकर हमें यहाँ से जाना है. आज के इस व्यवसाय उद्योजक निर्देशिका डायरेक्टरी का प्रकाशन प्रोग्राम के अध्यक्ष हमारे डायनामिक लीडर श्री अरविंद गिराम सर, बानाई के अध्यक्ष, मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि उन्होंने अपना कीमती समय निकालकर यहाँ उपस्थिति दर्ज की है. इसी तरह वाई बघेल सर जो MSME के DFO है, हमारे
उद्योग के पितामह बोधाचार्य देवीदास राउत सर, जिन्होंने हमें बिजनेस के बारे में जो जानकारी दी है, छोटे से इससे लेकर उन्होंने इतना अंपायर खड़ा किया है, मैं उनका भी शुक्रगुजार हूँ। हमारे पाने महाराष्ट्र के उपाध्यक्ष भास्कर गोबरागड़े सर, मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। अनुप सांगोड़े सर तथा नीलेश नाखले सर, विजय खाबरवे सर तथा यहाँ उपस्थित सभी उद्योजक भावी, मैं तो ये कहूंगा कि इंडिया के नहीं बल्कि पूरे विश्व के आने वाले हमारे टाइकून्स, बिजनेस टाइकून्स यहाँ उपस्थित हैं। ये ऐसा पॉजिटिव विचार यहाँ लेकर आप यहाँ से जाए। मैं आप सबका तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि आपने बड़े ध्यान से ये कार्यक्रम को सुना और इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई। धन्यवाद। जय भीम। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।